बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींनो नमस्कार। आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट घेऊन आलो आहे। तुम्हाला सर्वांना माहितच असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू आहे, पण त्यासोबतच एक अतिशय आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे। आताच तुम्ही पाहिलं असेल की काही मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली असेल। कदाचित तुम्हाला देखील मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेला सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळतोय। अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। माहिती अनुसार तुम्हाला माहिती देतो की लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचं केवायसी झालं असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतोय असं आपल्याला पाहायला मिळतंय। आता आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल, कारण याची सुरुवात आता झालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे की लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाही। आता सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ज्या बहिणींचं केवायसी झालं असेल त्यांच्यासाठी GR आलेला आहे की ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा केवायसी झाला असेल त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आम्ही आज जमा करत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे। आता महत्त्वाची माहिती तुम्हाला देतो की लाडक्या बहिणींना ठराविक बँकांमध्येच पैसे जमा होत आहे। तुमचं खातं जर या 8 बँकांपैकी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल, अन्यथा जमा झाला नसेल आणि जमाही होणार नाही। कारण माहिती काय आली आहे, GR मध्ये एक माहिती आलेली आहे, ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या बँकांचं झेरॉक्स दिलं असेल किंवा या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। आता GRच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की डेबिटचा बटन दाबून मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सर्वात अगोदर माहिती देतो उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डेबिटचा बटन दाबून आज 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची सुरुवात केलेली आहे। 36 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये झाले, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये असं 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आजपासून याची सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला बँकांची नावं सांगतो, जर तुमचं खातं या बँकांपैकी असेल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। कारण या 8 बँकांव्यतिरिक्त तुमचं खातं असेल तर तुम्हाला प्रतीक्षा करावं लागेल। याची यादी आलेली आहे, 8 बँकांची यादी आलेली आहे। तुम्हाला यादी वाचून दाखवतो। तुमचं खातं जर या बँकांपैकी असेल तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। सर्वात पहिलं जे खातं आहे पोस्ट बँक। बघा, पोस्टामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। भरपूर बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे तर त्या बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्याची आपल्याला माहिती आलेली आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर येतो सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या 8 बँकांची नावं आलेली आहे। या 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल आणि या 8 बँकांपैकी खातं असेल आणि तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, या जिल्ह्यांपैकी जरी राहत असाल तर मेसेज आला नाही तर काय करायचं ते सुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वात प्रथम पहिला टप्पा जो आज पार झालेला आहे त्याची यादी आपल्याकडे आलेली आहे। त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। सर्वात पहिला जिल्हा येतो यवतमाळ। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा झाल्याची माहिती आलेली आहे। त्यानंतर येतो रायगड, तिसरा जिल्हा येतो सिंधुदुर्ग, चौथा जिल्हा येतो रत्नागिरी, त्यानंतर येतो सातारा, त्यानंतर येतो कोल्हापूर, त्यानंतर येतो पुणे, त्यानंतर येतो ठाणे, पालघर, जालना, बीड आणि धुळे। या 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा आज कंप्लीट झालेला आहे। या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल आणि जर तुमची केवायसी झाली असेल तर तुम्हाला मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्त्याचा जमा झालेला आहे या जिल्ह्यांमध्ये। हा पहिला टप्पा आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे त्याची यादी सुद्धा पाहणे गरजेचं आहे। आता तुम्हाला सांगतो 2 दिवसानंतर बघा, आता आज पैसे आलेले आहे तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। सर्वात पहिला जिल्हा येतो परभणी। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर उद्या तुम्हाला मेसेज येणार आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झाल्याचा। त्यानंतर येतो हिंगोली, त्यानंतर येतो जळगाव, सोलापूर,
अमरावती, बुलढाणा, लातूर, नांदेड, भंडारा, गोंदिया, नंदुरबार आणि सांगली. बघा व्यवस्थित पहा, सांगली, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नांदेड, लातूर, बुलढाणा, अमरावती, सोलापूर, जळगाव, हिंगोली आणि परभणी या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुमची ई केवायसी कंप्लीट झाली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर. आता आपण पाहूया की 2 दिवसानंतर तिसरा टप्पा जो वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. सर्वात पहिला जिल्हा आहे तो वाशिम. तुम्ही जर वाशिम जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, नाशिक, वर्धा, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, धाराशिव, संभाजीनगर, त्यानंतर अकोला. बघा या 12 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसामध्ये पैसे जमा होण्याची माहिती आलेली आहे. तुम्ही कदाचित या जिल्ह्यांपैकी राहत असाल जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर काय करायचं. बघा सर्वात पहिले तुमची जर ई केवायसी बाकी असेल सर्वात अगोदर तुम्ही ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे. कंपल्सरी आहे. वेबसाईट थोडा लोड घेत आहे. 2 दिवस लेट जरी केलं तरी काही हरकत नाही. पैसे यायला सुरुवात झालेली आहे. जर आले नसतील तर काळजी करायची नाही. याला प्रोसेसला 3 दिवस लागतात. 3 दिवसामध्ये तुम्हाला जमा होणार आहे. ई केवायसी करण्यासाठी सुद्धा घाई करू नका. कदाचित तुम्हाला ई केवायसी केल्याशिवाय सुद्धा पैसे येऊ शकतात. पण जी माहिती आलेली आहे की ज्या बहिणींचं ई केवायसी झालेलं आहे त्यांनाच हप्ता आपल्याला जमा होताना दिसून येत आहे. पण याची सुरुवात आता झालेली आहे. आता उरलेला प्रश्न की लाडक्या बहिणींची ई केवायसी जी होत आहे तर ही कशासाठी करण्यात आलेली आहे. भरपूर दिवसापासून तुम्हाला ही न्यूज ऐकायला भेटत असेल की लाडक्या बहिणींना अशा पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे लाडक्या बहिणींचा की लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केलेले आहे. जवळपास 21,000 असे पुरुष सापडलेले आहे ज्यांनी महिलांचं नाव करून खोटी नाटी कागदपत्र जमा करून लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत. आता अशा पुरुषांना काढण्यासाठी केवायसी प्रोसेस सुरू केलेली आहे. ही तुमच्यासाठी आहे. तुम्हाला याचा लाभ सलग भेटावा. ही योजना काय पुढील 5 वर्षापर्यंत बंद होऊ नये म्हणून ही केवायसी सुरू केलेली आहे. आता भरपूर बहिणींचे मेसेज येत आहे की लाडकी बहीण योजना दरवर्षी केवायसी होणार आहे का. होय, दरवर्षी तुमची केवायसी होणार. दरवर्षी याची पूर्णपणे केवायसी झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी हप्ता जमा होणार आहे दर महिन्याला. आता उरलेला प्रश्न की लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला नसेल त्यांना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर तुम्हाला अजून भेटला नसेल तर तुम्ही काय करायचं. बघा जर तुमची केवायसी झाली, जर 2 महिन्याचे 3 महिन्याचे पैसे तुमचे बाकी असतील तर तुम्हाला केवायसी करून घेणं गरजेचं आहे. केवायसी झाल्यानंतर याची सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला पैसे जमा होतील. कारण एक केवायसी मुळे तुम्हाला पैसे येत नसतील तरी केवायसी तुम्ही कंप्लीट करून घेतली तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो वाटप होतोय GR जो आलेला आहे या GRच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता येत नाही. भरपूर अशा आपल्याला बातम्या पाहायला मिळत आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता भेटेल पण यावर पूर्णपणे सरकारने सहमत दिलेलं नाही. पुढच्या वर्षापासून म्हणजे 4 महिन्यानंतर 2026 जानेवारी पासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होईल असं आपल्याकडे एक बातमी आलेली आहे. ती बातमी जर खरं ठरली तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पुढच्या वर्षापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता भेटणं सुरू होईल असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. याची तरतूद होणार आहे. याची तरतूद झाली तर तुम्हाला 4 महिन्यानंतर पुढील 2100 रुपये प्रमाणे जानेवारी पासून हप्ता दिला जाणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहताने सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. ई केवायसी तुमची झाली असेल तर हो म्हणा, नाही झाली असेल तर नाही म्हणा. कमेंट मध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती भेटलीच पाहिजे. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये.